नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 33 वर्षाच्या नंतर कोणते राज्य पुन्हा एकदा व्याघ्र राज्य टायगर स्टेट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर गुजरात हे राज्य या ठिकाणी तब्बल 33 वर्षाच्या नंतर या ठिकाणी परत एकदा टायगर स्टेट म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, काम्या कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? काम्या कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे. दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारी पहिली भारतीय महिला या ठिकाणी ठरलेली आहे. पहिलाच प्रश्न आहे प्रथम महिलेबद्दल. तर लगेच काय करूया, नवनवीन लेटेस्ट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम महिला आलेल्या आहेत, झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलटपदी आस्था पुनिया. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशू या प्रकारच्या खेळामध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रीतम राणी सिवाच. क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट शिवांगी सिंग. आणि दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारी पहिली भारतीय महिला काम्या कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारचे जे काही प्रथम महिलाचे प्रश्न असतात हे ऑलरेडी आपण आपल्या इयरबुकमध्ये दिलेले आहेत. आपली इयरबुक जर खरेदी करायची असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा. कमीत कमी या ठिकाणी 15 ते 20 मिनिट थोडीशी वाट बघा. भरपूर लेकरं या ठिकाणी पेमेंट करत असतात. प्रत्येकाला वाटत असतं की मला लगेच PDF मिळावी, मला लगेच PDF मिळावी, बरोबर की नाही? तर 15 ते 20 मिनिट वाट बघा, तुम्हाला PDF निश्चित या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. भारतातील कोणते राज्य आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम राज्य या ठिकाणी 8वं राज्य वेतन आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे. पॉइंट लिहून घ्या. कर्मचारी कल्याण आणि प्रशासकीय सुधारणांच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे आसाम राज्य. लगेच काय करूया, बाकीच्या ज्या काही प्रथम गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कन्याकुमारी या ठिकाणी. भारतातील पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये. पहिले वैदिक थीम पार्क वेदिन पार्क नोएडामध्ये. देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन विद्यापीठ गुजरातमध्ये. पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये. अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा. रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिलं शहर भारतातील चेन्नई. आणि 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य आसाम राज्य या ठिकाणी ठरलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या देशाने जफर-2 आणि कौसरसह 3 नवीन उपग्रह अवकाशामध्ये सोडलेली आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकेल की बाबा नेमकं कोणत्या देशाने हे नवीन जे काही सॅटेलाइट आहेत ते अवकाशामध्ये सोडलेले आहेत? तर इराण देशाने. एक पॉइंट लिहून घ्या. पाया, जफर-2 आणि अपग्रेडेड कौसर मॉडेल नावाचे हे उपग्रह वोस्टोचनी
कॉस्मोड्रोम मधून रशियन सुयोज रॉकेटच्या साहाय्याने अवकाशात या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत किंवा लॉन्च करण्यात आलेले आहेत? तर पर्याय क्रमांक बी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी टिंबटिंब यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. पुनर्नियुक्ती म्हणजे काय? रिअपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शुअर्ड मरीन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शुअर्ड मरीन असं त्यांचं नाव आहे. जे काय भारतीय महिला हॉकी संघ आहे त्याचे कोच म्हणजेच प्रशिक्षक पदी यांची या ठिकाणी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे काय अपॉइंटमेंट्स असतात, नियुक्ती असतात, ह्या वारंवार या ठिकाणी बदलत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी काय करायचं आहे, जेव्हा एक्झाम असते तेव्हा त्याच्याच 1-2 दिवस 2-3 दिवस अगोदर अपॉइंटमेंटचा व्हिडिओ किंवा अपॉइंटमेंट्स पाहून जायचे आहेत. बरोबर? ठीक आहे. प्रश्न आहे अपॉइंटमेंट बद्दल, नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील, भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शुअर्ड मरीन, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन, बार्क BARC ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी, क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष S राधा चव्हाण, NCC संचालनालयाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा, इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप, राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक सुरेश गोयल आणि नासाचे नवीन प्रमुख जेरेड ईसा कमन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. उत्खननादरम्यान कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 2000 वर्ष जुनं बौद्ध स्थळ या ठिकाणी सापडलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, जम्मू आणि काश्मीर हे अगोदर एक राज्य होतं, परंतु जम्मू आणि काश्मीरला आणि लद्दाखला कोणत्या वेळेस कोणत्या वर्षी या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर उत्खननादरम्यान जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये 2000 वर्ष जुनं या ठिकाणी बौद्ध स्थळ सापडलेलं आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने देशभरातील सर्व दूरसंचार मंडळांमध्ये व्हॉइस ओव्हर वायफाय बरोबर व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा सुरू केलेल्या आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी BSNL हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पॉइंट लिहून घ्या. देशभरामध्ये व्हॉइस ओव्हर वायफाय ज्याला वायफाय कॉलिंग असं देखील म्हटलं जातं, या फॅसिलिटी या ठिकाणी म्हणून सेवा सुरू करण्यात आल्या आहेत BSNLच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जगामध्ये प्रथमच कोणत्या देशामध्ये नवीन वर्ष साजरं करण्यात आलेलं आहे? नुकतच. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किरीबाटी प्रजासत्ताक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? किरीबाटी प्रजासत्ताक. कुठे आहे? तर ओशिनियातील एक देश आहे, ज्या देशाची राजधानी आहे तारावा, आणि किरीबाटी प्रजासत्ताक हे जगामध्ये प्रथम या ठिकाणी देश बनलेला आहे. त्या देशामध्ये नवीन वर्ष या ठिकाणी म्हणजेच न्यू इयर साजरं करण्यात आलेलं आहे. तर अलास्का आणि हवाई हे 2025ला निरोप देणाऱ्या शेवटच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण असणार आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. पहा, जगामध्ये प्रथमच कोणत्या देशामध्ये नवीन वर्ष साजरं करण्यात आलं? तर किरीबाटी प्रजासत्ताक या देशामध्ये. कुठे आहे देश? ओशिनियामधील देश आहे, कॉन्टिनेंट या खंडातील हा देश आहे. आणि 2025ला निरोप देणाऱ्याच्या शेवटच्या ठिकाणापैकी कोणतं ठिकाण आहे? तर अलास्का आणि हवाई. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न. IGCAR म्हणजेच काय? इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्र चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीकुमार जी पिल्लई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? श्रीकुमार जी पिल्लई असं त्यांचं नाव आहे. इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी 4 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉइंट लिहून घ्या, ज्याचा उद्देश अंध आणि अंशतः दृष्टीहीन लोकांसाठी ब्रेल लिपीचे महत्त्व, शिक्षण आणि स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. आणि लुई ब्रेल यांनी 1824 मध्ये ही लिपी विकसित केली, जेव्हा ते स्वतः लहानपणीच्या अपघातामुळे अंध झालेले होते. ब्रेल ही एक कोणतीही भाषा नसून ती एक लेखन प्रणाली आहे जी विविध भाषांसाठी वापरली जाते. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया.
लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस. आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. गिनी देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कोणी विजय नुकताच मिळवलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी मामाडी डोंबुया असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मामाडी डोंबुया असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी गिनी देशाचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. गिनी या देशाची राजधानी आहे कोनाक्री आणि चलन वापरलं जातं गिनी फ्रँक. पुढचा प्रश्न क्रमांक 11. तैवान भोवती आयोजित केलेल्या चीनी लष्करी सरावाचं नाव काय आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जस्टिस मिशन 2025. जस्टिस मिशन 2025 हे या ठिकाणी काय आहे? तर तैवान भोवती आयोजित केलेल्या चीनी लष्करी सरावाचं नाव आहे. शेवटचा प्रश्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरामध्ये ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुवाहाटी या ठिकाणी या शहराच्या अंतर्गत ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. परमरुद्र नावाचा सुपर कॉम्प्युटर पहिल्यांदाच कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आहे ही या ठिकाणी कोणी पण कधी पण या ठिकाणी घेऊ शकतं. फक्त या QR कोडला तुम्हाला 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला फक्त या नंबरला डायरेक्ट फोनपे करायचा नाहीये. आमचा या नंबरचा फोनपे बंद आहे. तुम्हाला फक्त QR कोड स्कॅन करून या ठिकाणी 99चं पेमेंट करायचं आहे. ठीक आहे.